यंत्रणा सोबतीला पृथ्वीराज पाटील यांचा नदीकाठच्या लोकांशी संवाद। कोयना धरणातील विसर्ग आणि सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर जाईल अशी शक्यता आहे। यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घरं सोडावे लागेल। त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागेल। त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज कृष्णाकाठी नागरिकांना दिलासा दिलाय। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने कृष्णाकाठी अस्वस्थता आहे। त्या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी आज सायंकाळी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, अरवाडे प्लॉट यांसह पुराचं पाणी जिथं पहिल्यांदा येतं त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला। पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त भागात मातीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी असं त्यांनी आश्वस्त केलं आहे। या स्थितीसाठी 2019 आणि 2021 प्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी। ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या। फाउंडेशनचे अध्यक्ष विपिन कदम, शीतल सदलगे, मयुरेश पेडणेकर, अजिंक्य जाधव, प्रशांत हिवळे, मनोज लांडगे, योगेश राणे व सदस्य उपस्थित होते। पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केले। पाणी 40 फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे अशी विनंती केली आहे। नमस्कार। सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असते आणि आज या सर्व टीमला घेऊन मी जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे पूर प्रवण क्षेत्र आहेत, सूर्यवंशी प्लॉट, वारवाडी प्लॉट, पटवर्धन प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क केलं। कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे 40 फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की आपण सामान बांधून तयार ठेवा आणि या सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातून जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत। आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपण फक्त सावध राहावा, सतर्क राहावा, वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।